नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा, जे काही नाशिक ग्रामीण विभाग आहे त्याचं जे काही मैदानी चाचणीचं जे वेळापत्रक आहे ते जाहीर झालेलं आहे. तर ते कधीपासून सुरू होणार आहे, त्यांच्या वेळापत्रकनुसार कशा कशा तारखा त्यांनी दिलेल्या आहेत, टायमिंग काय आहे, परत एका दिवसाला त्यांनी किती उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे, ही सगळी संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, पहिल्यांदा जर ते परिपत्रकाचं थोडंसं विश्लेषण करून घेऊया. बघा, येथे विषय तुम्ही बघू शकताय. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई तसेच कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई पोलीस भरती 2024-25 उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून सविनय सादर करण्यात येते की पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई तसेच कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई पोलीस भरती 2024-25च्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची माहिती सादर करण्यात येत आहे. तर बघा, आता हे जे काही नाशिक ग्रामीण घटक आहे त्याचं हे साधारणपणे मैदानी चाचणी ही 11 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. तर बघा, येथे त्यांनी संपूर्ण वेळापत्रक दिलेलं आहे. कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे, कोणत्या दिवशी किती उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे आणि किती तारखेपर्यंत हे चालू राहणार आहे, ही संपूर्ण माहिती त्यांनी इथे दिलेली आहे. ती आपण आता पुढे सविस्तरपणे बघून घेऊया. तर बघा, पहिल्या दिवशी बघा, 11 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस कॉन्स्टेबल या उमेदवारांचं टोटल त्यांनी 2000 उमेदवार पहिल्या दिवशी बोलवलेले आहेत आणि त्यांचं ठीक सकाळी 5 वाजता ग्राउंड हे चालू होणार आहे. तर येथे त्यांनी पत्ता देखील दिलेला आहे. हे बघा, पोलीस हेडक्वार्टर नाशिक रूरल नियर भुजबळ नॉलेज सिटी आडगाव नाशिक. तर येथे त्यांनी ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. पुरुष उमेदवारांचं एकूण 2000 पुरुष उमेदवारांचं 11 फेब्रुवारी 2026ला ठीक सकाळी 5 वाजता ग्राउंड होणार आहे. तसंच पुढे त्यांनी 12 तारखेला दिलेला आहे. बघा, 12 तारखेला त्यांनी एकूण 2500 उमेदवार पुरुष उमेदवार बोलवण्यात आलेला आहे. त्यांचाही देखील टायमिंग हा सेमच आहे 5 तारखेला आणि ॲड्रेस देखील. पुढे बघा, 13 तारखेला त्यांनी एकूण 3000 उमेदवारांची निवड केलेली आहे. पुढे 14 फेब्रुवारीला 3118 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तसंच पुढे 16 फेब्रुवारीला 15 तारखेला रविवार येतोय त्यामुळे सुट्टी असणार आहे. 16 तारखेला म्हणजेच सोमवारी 2011 उमेदवारांना पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेला आहे. तसंच 17 फेब्रुवारी 2026 या तारखेला एकूण 2000 महिला उमेदवारांचं ग्राउंड हे होणार आहे. या दिवशी पुरुष उमेदवार नसणार आहेत, त्या दिवशी फक्त त्यांनी 2000 महिला उमेदवारांना ग्राउंडसाठी बोलवलेलं आहे. तसंच 18 तारखेला सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल महिला उमेदवारांचं 2199 एवढ्या महिला उमेदवारांचं ग्राउंड हे होणार आहे. तसंच पुढे बघून घेऊया. पुढे बघा, 20 तारखेला 3000 पुरुष उमेदवारांचं ग्राउंड हे होणार आहे. 21 तारखेला 3000 उमेदवारांना त्यांनी बोलवलेलं आहे. 22 तारखेला परत संडे येतोय त्यामुळे सुट्टी असणार आहे. परत 23 पासून चालू होणार आहे. 23 तारखेला सुद्धा 3000 पुरुष उमेदवारांची ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल यांचे निवड होणार ग्राउंड हे होणार आहे. तसंच बघा, 24 तारखेला ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल 3000 पुरुष उमेदवारांचे ग्राउंड हे होणार आहे. 25 तारखेला ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल साठी 3000 पुरुष उमेदवार बोलवण्यात आलेले आहेत. 26 तारखेला देखील ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल या पदाचे 2493 जवळजवळ 2500 मुलं
हे ग्राउंडसाठी बोलवण्यात आलेले आहेत. तसंच पुढे बघा 27 तारखेला ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल, त्याच्यामध्ये सर्व्हिसमॅन असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील वगैरे असे 2158 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. 28 तारखेला 1912 ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल मेल तसेच ट्रान्सजेंडर अशा उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे. परत 1 तारखेला 1 मार्च 2026 रोजी रविवार येतोय, त्यामुळे सुट्टी असणार आहे. आणि परत 2 तारखेला म्हणजे सोमवारी 3326 ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल फिमेल, आता महिला उमेदवारांचं हे 2 तारखेला होणार आहे. जवळजवळ 3326 महिला उमेदवारांचं ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी मैदानी चाचणी ही होणार आहे. परत 3 तारखेला परत हॉलिडे येतोय आणि परत 4 तारखेपासून मैदानी चाचणी तुमची कॉन्स्टेबलसाठी मैदानी 3000 पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी ही होणार आहे. 5 तारखेला सुद्धा 3000 पुरुष उमेदवार बोलवण्यात आलेला आहे. तर बघा पुढे 6 तारीख 7, 8 तारखेला सुट्टी येते. 9, 10, 11 आणि 12 या सलग त्यांनी 3000 पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवले आहे. तसंच पुढे बघून घेऊया. बघा परत 13 तारखेला 13 आणि 14 तारखेला सुद्धा 3000 पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलेला आहे. इथे जवळजवळ त्यांनी पर डे 3000 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवलेला आहे. तसंच बघा पुढे 15 मार्च 2026ला परत संडे येतोय, त्यामुळे सुट्टी असणार आहे. 16 तारखेला 3000 कॉन्स्टेबलसाठी पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे. 17 तारखेला सुद्धा बघा 3081 पुरुष उमेदवारांनाच संधी देण्यात आलेली आहे. 18 तारखेला सुद्धा 2939 पुरुष उमेदवार असणार आहेत. बघा पुढे बघूया 19 तारखेला 19, 20, 21, 22 हॉलिडे असल्यामुळे 4 दिवस सुट्टी असणार आहे, गॅप असणार आहे. आणि परत 23 तारखेपासून सुरू होणार आहे. 23 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. ते म्हणजे 2728 पुरुष उमेदवार आणि ट्रान्सजेंडर असे या उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. परत 24 तारखेला 3300 कॉन्स्टेबल या पदासाठी महिला उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे. परत 25 तारखेला 3300 महिला उमेदवारांचं होणार आहे. 27 तारखेला 3300 आणि परत 28 तारखेला 3592 महिला उमेदवारांचं ग्राउंड हे होणार आहे. असं जवळजवळ हे 34 दिवस चालणारी ही मैदानी चाचणी नाशिक ग्रामीणची ही 11 फेब्रुवारीपासून चालू होणार आहे. तर 28 मार्च 2026 पर्यंत ही नाशिक ग्रामीणची मैदानी चाचणी ही सुरू असणार आहे. तर बघा हे जे काही वेळापत्रक आहे, जर तुम्हाला अजून सविस्तरपणे बघायचं असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करून देते, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.